भगवान शंकर आणि गणपती बाप्पा देखील ठरले शनीच्या वक्रदृष्टीचे सावज. काय आहे कथा? शनीच्या वक्रदृष्टीची पौराणिक कथा. महादेव आणि गणपतीवरही झाली होती शनीची वक्रदृष्टी. नक्की काय आहे पौराणिक कथा? जाणून घेऊया. हिंदू धर्मग्रंथांमध्ये शनिदेवांना माणसाच्या कर्माचे फळ देणारे आणि न्यायाधीश मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांना 9 ग्रहांपैकी सर्वात महत्त्वाचा ग्रह मानले जाते. शनिदेवांबद्दल एक प्रसिद्ध म्हण आहे की ज्यांच्यावर त्यांची दृष्ट लागते तो नक्कीच क्रोधित होतो. प्रत्येकजण शनिदेवांच्या दृष्ट लागण्याच्या भीतीने घाबरतो. त्यांच्या दृष्ट लागण्यापासून संरक्षण मिळावे म्हणून लोक त्यांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी उपवास करतात आणि त्यांची पूजा करतात. पण तुम्हाला माहीत आहे का? देवांचे देव भगवान शिव आणि विघ्नहर्ता प्रथम पूजनीय भगवान गणेश हे सुद्धा शनिदेवाच्या दृष्ट लागण्यापासून वाचू शकले नाहीत. चला ही रंजक कथा जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार महादेव हे शनिदेवांचे गुरु देखील आहेत. पौराणिक कथेनुसार एके दिवशी शनिदेव कैलास पर्वतावर आपले गुरु भगवान शिव यांना भेटायला गेले होते. त्याला भेटल्यानंतर तो महादेवाला म्हणाला, प्रभू, उद्या मी तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे. याचा अर्थ माझी दृष्ट तुमच्यावर पडेल. हे ऐकून भगवान शिवाला धक्का बसला. मग त्याने शनिदेवाला विचारले, तुमची दृष्ट माझ्यावर किती काळ राहील? शनिदेवाने उत्तर दिले, प्रभू, उद्यापासून माझी दृष्ट तुमच्यावर 3 तास राहील. दुसऱ्या दिवशी शनिदेवाची नजर टाळण्यासाठी भगवान शिव पृथ्वीवर प्रकट झाले आणि कोकिडा वनात हत्तीच्या वेशात राहिले. दिवसभर भगवान शिव हत्तीच्या रूपात पृथ्वीवर फिरत राहिले. संध्याकाळी भगवान शिवाने आपले मूळ रूप धारण केले आणि कैलास पर्वतावर परतले, जिथे शनिदेव त्यांची वाट पाहत होते. शिव देवलोकातून पशुलोकात गेले. शनिदेवाला पाहून भगवान शिव म्हणाले, तुमच्या दृष्टाचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. भोलेनाथांचे शब्द ऐकून शनिदेव म्हणाले, प्रभू, देव आणि राक्षस कोणीही माझ्या नजरेतून सुटलेले नाही. माझ्या दृष्टिक्षेपाचा तुम्हाला दिवसभर त्रास झाला. माझ्या दृष्टिक्षेपामुळे तुम्हाला देवलोकातून पशुलोकात जावे लागले. त्यामुळे तुम्ही माझ्या दृष्टिक्षेपाचे लक्ष्य झालात. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पुत्र गणेश यांच्या जयंतीदिनी शनिदेव कैलास पर्वतावर आले. तो खाली मान घालून चालत होता. तेव्हा पार्वतीने शनिदेवांना विचारले की असे का? शनिदेवांनी समजावून सांगितले की त्यांच्या नजरेमुळे कोणालाही प्राणघातक इजा होऊ शकते. पण पार्वतीने त्यांची थट्टा केली. त्याच वेळी तिने आपला पुत्र गणेश याला बोलावले. शनिदेवाच्या नजरेच्या आघाताचे गणेशाचे शिर धडापासून वेगळे झाले. गणेश शनिदेवांच्या जवळ आला तेव्हा त्यांची नजर देवी पार्वतीच्या पुत्रावर पडली. त्या आघातामुळे त्यांचा मेंदू शरीरापासून वेगळा झाला. हे पाहून पार्वती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यावर तिने शनिदेवाला अवयवीन होण्याचा शाप दिला. पार्वतीच्या शापामुळे शनिदेवांच्या एका पायात समस्या निर्माण झाली, ज्यामुळे त्यांच्या चालण्याचा वेग मंदावला. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.